तब्बल 4 महिन्यानंतर मी आणि माझे सहकारी मित्र निहाल साहेब निघालो होतो कळंबला मच्छी खाण्यासाठी. दुकानदार सुनील भाऊला म्हणलं तुम्ही पण चला. ते म्हणले मी जर आलो तर देश कसा चालेल. काय आपला काळा घोडा घेतला आणि आलोत बाप्पाच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी. पेट्रोल टाकून झालं की लगेच धनेगाव फाट्यावर आलोत. इथं बघितले मासे. मासे पाहून निहाल साहेब म्हणले इथं नाही कळंबला मासे घेऊ. मग काय निघालोत कळंबच्या दिशेने. फोर व्हीलरवाल्यानं एवढे मोठे पांढरे फोकस टाकलेत ना, ते फोकस बघून ना त्याच्यासाठी चांगले 4 शब्द निघाले. शेवटी आम्ही पोहोचलोत कळंबमध्ये. कळंबच्या बसस्टँडवर पाहिले तुफान गर्दी. तिथं आम्ही मच्छी मार्केटची चौकशी केली. मग नंतर आलोत कळंब टेक्स्टाईलजवळ. कळंब टेक्स्टाईलजवळ होतं एक माशाचं दुकान. सापासारखा मासा घेऊ ती लागली खिळू. मी म्हणलं तसला काय मासा नका, आपल्याला एक तर चिलापी घ्या नाही तर कातला घ्या. मग काय घेतली 2 किलो चिलापी. अवघ्या 5 मिनिटामध्ये मामानं सगळे मासे कापून दिले. मग काय सगळे मासे घेऊन आलोत आम्ही हॉटेल भोईराजवर. आमच्या गावाकडे तेलगावच्या जवळ पण एक हॉटेल भोईराज आहे. ते पण मच्छीसाठी खूप फेमस आहे. सगळे मासे दिले वस्तादजवळ. वस्तादला सांगितलं अर्धे दम करा आणि अर्धे फ्राय करा. मग काय लागले की वस्ताद लगेच कामाला. भावांनो, फ्राय केलेल्या माशापेक्षा दम दिलेले मासे एकदम क्वालिटीचे. मग काय निहाल साहेबाला सांगितलं साहेब करा टेस्ट. साहेबाने लगेच टेस्ट करून घेतली. साहेब म्हणले 1 नंबर क्वालिटी. भावांनो, कळंबमध्ये मच्छीसाठी सगळ्यात फेमस हॉटेल कोणतं आहे कमेंटमध्ये लवकर नक्की सांगा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय भारत.